सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। सावंगी येथे लोकसेवा मंडळाचे फलकाचे अनावरण संपन्न। सविस्तर वृत्त। लोककला सेवा मंडळ गाव तेथे शाखा तेथे फलक या मोहिमेच्या वतीने सावंगी शेतकी शाळा या शाखेचा फलक अनावरण कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमारजी घुले यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सचिव अशोकरावजी दाढे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रवीणजी धरममाळी, तालुका महिला अध्यक्ष सौ मीनाताई धरममाळी, ज्येष्ठ तालुका उपाध्यक्ष नामदेवरावजी पारसे, तालुका संघटक शाहीर रूपचंदजी उमाळे, तालुका सदस्य राजूभाऊ भुजाडे यांनी अतिशय मेहनत करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ श्वेताताई रांगडाले, राष्ट्रीय कार्याध्यक्ष शाहीर प्रमोद भाऊ बागडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मनोहरजी धनगरे, राष्ट्रीय सदस्य अरुणाताई डहाके, राष्ट्रीय सदस्य ज्ञानेश्वरजी गावंडे, महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ जयश्रीताई कोटकर, महाराष्ट्र संघटक रवींद्र भक्ते, महाराष्ट्र महासचिव शाहीर गौरीशंकर गजभिये, विदर्भ अध्यक्ष गायक प्रशांत भाऊ गुडांदे, विदर्भ महासचिव सुनील भाऊ चौधरी, जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ कडू, जिल्हा महिला संघटक सौ प्रभाताई निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष शिल्पाताई बुरडे, तालुका उपाध्यक्ष पांडुरंगजी डाखोले, तालुका सदस्य ज्ञानेश्वर निंबाळकर व अन्य मान्यवर प्रामुख्याने उद्घाटन समारंभाला उपस्थित होते। नामफलकाचे अनावरण झाल्यावर गावातील महिला मंडळींनी, भजनी मंडळांनी वाजत गाजत दिंडी काढून आलेल्या पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत केले। त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार घुले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की लोककला सेवा मंडळाचा पहिला नामफलक सावंगी या गावातून लावून लोककला सेवा मंडळाच्या राष्ट्रीय इतिहासामध्ये पहिला मान सावंगी शेतकी शाळा या गावाला गेला असून याची नोंद इतिहासामध्ये अजरामर राहील असे प्रखर उद्गार घुले साहेबांनी काढले। श्वेताताई राहंगले व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रमोद भाऊ बागडे, जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ कडू, विदर्भ महासचिव सुनील भाऊ चौधरी, विदर्भ अध्यक्ष प्रशांत बुडांदे, महाराष्ट्र महिला अध्यक्ष जयश्रीताई कोटकर यांचे यावेळी भाषणे झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्ध प्रमुख प्रवीण भाऊ धरममाळी यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव मारुतीजी केचे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवदुर्गा महिला भजन मंडळ, अहिल्या भजन मंडळ, नवदुर्गा भजन मंडळ, माऊली भजन मंडळ, शिवशक्ती भजन मंडळ, पंचशील भजन मंडळ, शारदा महिला भजन मंडळ व अन्य भजन मंडळातील कलावंतांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले व कार्यक्रम यशस्वी केला। सिटी इंडिया न्यूजसाठी महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रतिनिधी अमोल पुरीसह कॅमेरामॅन प्रवीण धरममाळी। देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे, देवासाठी मनामध्ये चांगलं
सर्व धर्म सर्व पंथाचे सर्व कलावंत या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये हजर होते. कारण महापुरुषांनी आपल्याला एकच शिकवलं का मनुष्य हे एकच जात, याच्या पलीकडे कोणतं काही नाही. आणि या देशामध्ये विभाजन करण्याचं काम ज्याही लोकांनी केलं, जाती जातीमध्ये भांडण, जाती होत्याच नाही, मुळातच नव्हत्या, त्या स्वतःच्या स्वार्थाकरता त्या पाळल्या गेल्या तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आपल्याला त्या इतिहासामध्ये जायचा वेळ कमी आहे, पण खऱ्या अर्थाने लोककला सेवा मंडळाचा हा विचार मी नेहमी सांगतो की लोककला सेवा मंडळामध्ये कुठलीही वर्गाची जात धर्म पंथ काही नाही. आणि या देशामध्ये असलेला 145 करोड जे लोक आहेत ते सर्वच कलावंत आहेत. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे का, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हिनिटी प्रेझेंट ऑलरेडी इन मॅन. ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या महापुरुषांनी हा देश घडवला, छत्रपती शिवाजी महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, लोकमान्य टिळक, दामोदर सावरकर, हे जे महापुरुष या ठिकाणी होऊन गेले, इंदिराजी गांधी, या लोकांनी खऱ्या अर्थाने हा देश घडवला. आणि या देश घडवला हे त्याच मानसिकतेचे होते. कधी त्यांनी स्पृश्य व अस्पृश्यामध्ये विभाजन केलं नाही आणि कधी त्यांनी त्या विभाजनामध्ये ते गेले नाही. वास्तविक पाहता ही दरी कमी व्हावी याच मनस्थितीमध्ये ते शेवटपर्यंत राहिले आणि डोळे मिटतपर्यंत त्यांनी काम केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अनेक संस्था या ठिकाणी, या महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष काम करते. या देशामध्ये एखाद्या महिलेवर जर अत्याचार होते तेव्हा आपण पाहतो की अनेक संघटनेच्या फलकावर वाघ असते, सिंह असते, बिबट्या असते आणि चौका चौकामध्ये केप कापतानी तलवारी आपल्याला दिसते. तिथे भैया, राजा, असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं असते. हे कुठं जाते हो झालं? एखाद्या महिलेवर जर अत्याचार झाला ते वाघ, बिबट्या, सिंह संघटनेवर टाकण्याचे लोक जाते कुठं? आणि चौरस्त्यावर तलवारीनं केप कापणाऱ्या फोटो जेव्हा लावत्या फलकावर तेव्हा भाई, दादा, हे कुठे जाते? हे काय येत नाही. तुम्हाला सांगतो, फक्त हे स्वार्थासारखे बाहेर येते, नाही तर आपल्या बिळामध्ये दबून राहते. अशी स्थिती आता समाजाची. समाजा भावना शून्य झाला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे जनतेचे शोषण करणारे लोक आहे, यांनी कधीच शोषण केलं नाही. हे फक्त 5 वर्षानंतर स्वार्थासाठी बाहेर निघते त्या बिळातून आणि एकदा बिळात गेले की दुसरं इलेक्शन येतपर्यंत पुन्हा येत नाही. काही तुमचं घेणं देणं नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो का जे काम महात्मा ज्योतिबा फुलेने केलं, जे काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं, जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्या विचारावर आपल्याला काम करायचं. आज समाज हा भावना शून्य झाला. समाजामध्ये संस्कार नावाची चीज राहिली नाही. आणि म्हणून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमची एकच सांगणं आहे का आम्ही 64 कला जपतो. कारण 64 कलेमध्ये संस्कार होता. संस्कारामध्ये माणसं घडायची, पिढी घडायची. परंतु आता समाजा भावना शून्य झाला. आणि भावना शून्य समाजामध्ये परिस्थिती अशी झाली आहे की येणारी पिढीला कुठल्याही प्रकारचा संस्कार झाला नाही. संस्कार हा शब्द आता सप्तकोशामध्ये कैद झाला आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो का लाख गर्दी भोगताली पोरका माणूस तरी आणि स्तब्ध झाले स्पर्धाने पण धावते माणूस तरी. यंत्रात गाडणी नाती पोरकी आहे विराणी, अशी स्थिती या समाजाची झाली आहे. हे भावना शून्य स्थिती जर आपल्याला खऱ्या अर्थाने 50, 60, 100 वर्षाचा जर समाज तुम्हाला घडवायचा असेल तर लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून आपल्याला या देशामध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. ठेवून 64 कला आपल्याला जिवंत ठेवायची आहे. आणि 64 कला जिवंत ठेवल्यानंतर याच्यातून आपल्याला सामाजिक क्रांतीची ज्योत खऱ्या अर्थाने घडवायची आहे. येणारी पिढी घडली पाहिजे. येणाऱ्या पिढीला वडिलाचं, आईचं, काकूचं, काकाचं, मामाचं, दादाचं, आजोबाचं, आजीचं आकर्षण असलं पाहिजे.
आज काही आकर्षण नाही. ती पिढी आपल्याला घडवायची आहे. मला वेळ कमी आहे, पण खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे खूप खूप मनपूर्वक मी स्वागत करतो की आपण एवढा मोठा चांगला कार्यक्रम या ठिकाणी केला. मी तुम्हाला सांगतो, प्रमोद भाई या ठिकाणी, धनगरीची सर्व मंडळी आहे. एक दिवस या देशामध्ये या संघटनेच्या माध्यमातून क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत ह्या संस्थेचा विचार राहणार आहे. तुम्हाला एकच सांगतो का, मला जरी इथं आज 70-80 सर्व माझ्या आई बहिणींचा धरल्या तरी मला एवढं माहीत आहे का या 70-80 आई बहिणीची ताकद 70-80 हजार लोकांची आहे. तर एक माणूस लाख लोकांना भारी राहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की 100 भाषणं देण्यापेक्षा कलाकारांचं एक गीत जरी कलाकारांनी लिहिलं तर 100 भाषणाला एक गीतात काफी असते. आणि म्हणून आपण एवढे कलाकार आहोत. आज 70-80 माझ्या महिला आई बहिणी जरी असल्या तरी आपण लाख लोकांचे भारी आहोत. आपला प्रवाह इथंच थांबणार नाही. खूप ताकदीनं आमच्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या ताकदीनं हा विचार या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आम्ही चित्र बदलवल्याशिवाय राहणार नाही. एवढीच आपल्या सर्वांच्या मदतीनं, एवढीच या ठिकाणी, या प्रसंगी आपल्याकडनं अपेक्षा करतो. आमचा सर्वांचा मानसन्मान या ठिकाणी केला. आपले पुनश्च आभार मानतो. जय हिंद, जय भारत.